अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला। विमान अपघातातील मृतांची संख्या 270 वर। 220 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेतले। डीएनए टेस्ट नंतर 7 मृतदेहांची ओळख पटली। डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यास सुरुवात। अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्यानं ओळख पटवण्यात अडचणी। आतापर्यंत 7 मृतदेह सोपवल्याची माहिती। अहमदाबाद अपघाताबाबत केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू। ब्लॅक बॉक्स मधील डेटा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तपासणार। 3 महिन्यात चौकशी समिती अहवाल सोपवणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। बोईंगच्या 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश। आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांसंदर्भात निर्णय घेऊ। भेटीनंतर बावनकुळेंचं आश्वासन। आज उपोषणाबाबत निर्णय घेणार। मुंबईच्या विक्रोळीतील एलबीएस मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल आज सुरू होणार। नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा। आजपासून सुरू होणार विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी। पहिल्या दिवशी 1200 भाविकांना टोकन देण्यात येणार। पंढरपूर कॉरिडॉरला प्रकल्प बाधितांचा विरोध। कॉरिडॉरसाठी आज मतदान होणार। दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार मतदान प्रक्रिया। राज्यात कोरोनाच्या नव्या 102 रुग्णांची नोंद तर 4घांचा मृत्यू। मुंबईतील रुग्णांची संख्या 805 वर। आतापर्यंत 1914 रुग्ण बाधित। मुंबईसह राज्यभरात आज मुसळधार पावसाची शक्यता। रायगड रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट तर पुण्यात काही भागात दमदार पावसाची हजेरी। ऑरेंज अलर्ट जारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।